तर आता आमचे खूप सारे मित्र आहेत, ज्युनियर 10वीत पण आहेत आणि 11वी आता त्यांची संपली, ते 12वीत जाणार, त्यांना पण आता एनडीए मध्ये यायचं, तर त्यांचे खूप असे क्वेश्चन्स आहेत, ते विचारू शकतो का आम्ही? नक्कीच विचारा. सर आता हे सगळ्यात फ्रिक्वेंट क्वेश्चन म्हणजे 10वी नंतर एनडीए साठी कसं प्रिपेअर करायचं? पहा, आता महाराष्ट्रामध्ये जे असणारे विद्यार्थी त्यांना महाराष्ट्र शासनाने खूप चांगले अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. 10वी नंतर एसपीआय नावाची जी एक्झाम आहे, सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट, जी की आपल्या संभाजीनगरमध्ये आहे, तिथे विद्यार्थ्यांना घेतलं जातं. आणि तसेच आता विद्यार्थ्यांनी सुद्धा एनडीए साठी जाऊ शकतात, तर त्यांच्यासाठी नाशिकमध्ये जीएसपीआय नावाची इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने ओपन केली आहे. तर तिथे विद्यार्थी सुरुवातीला अप्लाय करू शकतात. त्या ठिकाणी जर त्यांचं सिलेक्शन झालं तर 2 वर्षासाठी एनडीएचं पूर्ण प्रिपरेशन जे आहे तर तिथे होतं. अथवा त्या ठिकाणी जर तुमचं सिलेक्शन अनावधानाने नाही झालं तर बऱ्याचशा अशा इन्स्टिट्यूट आहेत ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना एनडीए साठी प्रिपेअर करून घेतात आणि त्यांच्यामध्ये ओएमसी डेव्हलप करून घेतात. तर एनडीए प्रिपरेशन कसं करणार आपण? हा, आता एनडीएचं प्रिपरेशन जर करायचं म्हटलं तर एनडीएची एक्झाम जी आहे ती युपीएससी कंडक्ट करते. ओके. आणि ह्या एक्झाम मध्ये 300 मार्काचा मॅथ्सचा पेपर असतो, 600 मार्क आहे ज्याला आपण गॅप म्हणतो. ओके, त्या ठिकाणी जीएस जनरल स्टडीज असतात, हिस्ट्री असतं, सायन्स आहे, इंग्लिश आहे, त्यानंतर बाकीचे जे सायन्स मध्ये सब सब्जेक्ट आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, क्वालिटी असतं, करंट मध्ये असेल, हे सगळे सब्जेक्ट त्यामध्ये असतात. आता याचं जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्ही 11वीच्या पहिल्या दिवसापासून याचं छान असं प्रिपरेशन करायला पाहिजे. जर तुम्हाला एनडीए क्रॅक करायचे असेल तर तुमचा जवळजवळ 85% सिलेबस जो आहे एनडीएचा तो 11वी मध्ये तुम्ही अनालिसिस केला पाहिजे, त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे. तर तुम्ही एनडीए साठी चांगल्या पद्धतीने प्रिपेअर होऊ शकाल. आणि तुम्ही 12वी मध्ये गेल्यावर तुमचा जो पहिला अटेम्प्ट असेल, 12वी मध्ये सप्टेंबर मध्ये तुमचा पहिला अटेम्प्ट असेल, ओके, तेव्हा ती एक्झाम एकदम चांगल्या कॉन्फिडन्सली प्रॅक्टिस करून ती एक्झाम देऊन तुम्ही क्रॅक करू शकता. आता एनडीएची जी एक्झाम असते तर त्याच्यामध्ये अनेक टप्पे आहेत. पहिला टप्पा येतो तुमचा रिटन एक्झामिनेशन, जे की 900 मार्काचे असते. एनडीएची एक्झाम ही वर्षातून 2दा होते, ज्याला आपण एनडीए 1 असं म्हणतो आणि एनडीए 2 असं म्हणतो. तर आता एनडीए 1 मध्ये रिटन एक्झामिनेशन, त्यानंतर आपल्याला काय होतं, एसएसबी इंटरव्ह्यू होतो. आता एसएसबी इंटरव्ह्यू त्याचा फुल फॉर्म काय असतो, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. ओके, आता तुम्ही पर्स्पेक्टिव्ह विंग साठी काय करत असता, फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी प्रेफरन्स देत असता आणि त्या विंग नुसार तुम्हाला त्याचं बोर्ड त्या ठिकाणी मिळेल. ओके, आता ह्या बोर्ड मध्ये तुमच्या 5 दिवसाचं एक इंटरव्ह्यू होते, त्यामध्ये सायकोलॉजिकल टेस्ट असतात, त्या ठिकाणी टॅट आहे, बॅक आहे. ओके, त्यासोबतच तुमच्या ऑब्स्टॅकल टेस्ट होत असतात. ओके, त्यासोबत तुमचा जेडी होत असतो, लेक्चरेट होत असतं. अशा अनेक ज्या काही टेस्ट आहेत त्या तुमच्या एसएसबीच्या 5 दिवसांमध्ये होतात. आता एसएसबी मध्ये सुद्धा 2 स्टेजेस येतात. पहिली आहे स्क्रीन इन होणं आणि दुसरी आहे कॉन्फरन्स इन होणं. ओके, आता एखादे विद्यार्थी, आता सपोज आपण एक असं उदाहरण घेतलं की 200 मुलं त्या बोर्डने एसएसबी साठी बोलवलेले असते, तर त्या 200 मुलांमध्ये फक्त आणि 30 मुलं जी असतात ती स्क्रीनिंग होतात आणि पुढे ही 30 मुलं बाकीच्या टेस्ट साठी काय होतात, अपिअर होतात. आता सपोज एखादा विद्यार्थी त्या टेस्ट मध्ये पास नाही झाला तर तो कॉन्फरन्स आउट होतो आणि जो विद्यार्थी त्या टेस्ट मध्ये पास झाला, ओके, तर त्याला आपण काय म्हणतो, रिकमेंड असं म्हणतो. आणि रिकमेंडेशन मिळाल्यानंतर त्या विद्यार्थ्याची पुढे मेडिकल होते आणि मेडिकल झाल्यानंतर त्याची पुन्हा काय होते, मेरिट लिस्ट लागते. अशी ही लॉंग प्रोसेस आहे एनडीएची. त्यामुळं ह्या प्रत्येक प्रोसेसमध्ये तुम्हाला फिजिकली, मेंटली आणि अकॅडमिकली स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तर एनडीए साठी कोणता महत्वाचा सब्जेक्ट आहे? हा, आता एनडीए साठी जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाचा सब्जेक्ट आहे तो म्हणजे मॅथ्स. मॅथ्सला आपण क्वालिफाईंग सब्जेक्ट असं म्हणतो. आता 300 मार्काचा जो पहिला पेपर असतो तो असतो मॅथ्स. आता याच्यामध्ये विचारले जाणारा जो सिलेबस आहे तो तुमचा 11वी आणि 12वीचा सिलेबस असतो मॅथ्स. ओके, त्याचा व्यवस्थित जर तुम्ही अभ्यास केला तर 300 पैकी कमीत कमी तुम्हाला 75 मार्क हे तुम्हाला मॅथ्स या सब्जेक्ट मध्ये असायला पाहिजे.
जर तुम्हाला 75 मार्क मॅथ्स या सब्जेक्ट मध्ये असतील तर तुम्ही क्वालिफाय होता. म्हणून माझ्या मते ओके मॅथ्स हा सगळ्यात महत्वाचा सब्जेक्ट आहे. आणि त्याशिवाय रॉकेट फ्युल असं मी ज्या सब्जेक्टला नाव देतो तो म्हणजे गॅट आहे. कारण की मॅथच्या एका क्वेश्चनला 2.5 मार्क मिळतात, पण गॅटच्या एका क्वेश्चनला 4 मार्क मिळतात. आणि गॅट मध्ये टोटल 150 क्वेश्चन असतात आणि मॅथ्स मध्ये टोटल 120 क्वेश्चन. ओके, त्यामुळं आपण जर असं विचारलं की कोणता सब्जेक्ट खूप महत्वाचा आहे, तर मला असं वाटतं की असं स्पेशली आपण कुणाला देऊ शकत नाही, पण जे क्वालिफाईंग क्रायटेरियानुसार प्रायोरिटी द्यायचं म्हटलं तर पहिलं मॅथ्स येणार आहे. आणि जर तुम्हाला पुढे चांगला स्कोर घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी गॅट येईल. तर एनडीए क्लिअर करण्यासाठी आपण अभ्यास कसा करावा? आता एनडीए क्लिअर करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा बेसिक चांगले क्लिअर करायचे. ओके, आणि हे बेसिक क्लिअर करत असताना ओके तुम्ही 10वीचा जो अभ्यास केलाय त्याच्यामध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी शिकला असाल त्याला सतत रेफर करत राहायचं. आणि 11वी मध्ये असणारा जो तुमचा सिलेबस असेल, मग तो बोर्डचा सिलेबस असेल, तो सीबीएसईचा बोर्डचा असेल किंवा तुमच्या एसएससी बोर्डचा असेल, त्याचं अनालिसिस हळूहळू करायचं. एनडीचा सिलेबस कम्प्लीट करत असताना जास्त घाई पण नाही करायची. हळूहळू सिलेबसला अनालिसिस करायचं आणि सर्वात जास्त प्रॅक्टिस कडे जास्त भर द्यायचा. जितके जास्त तुम्ही क्वेश्चन सोडवा तितकं म्हणजे चांगला तुम्ही एनडीए मध्ये काय करू शकाल, स्कोर करू शकाल. बऱ्याच वेळा एनडीए मध्ये विद्यार्थी काही अगदी मोजकेच क्वेश्चन सोडवतात आणि आयएमपीच्या पाठीमागे धावतात. त्यामुळे त्यांचं सिलेक्शन जे आहे किंवा त्यांचं क्वालिफाईंग होण्याची जी काही शक्यता आहे ओके ती खूप कमी असते. ओके, आता जर आपण एखाद्या चांगल्या विद्यार्थ्याचं जर या ठिकाणी उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखादा विद्यार्थी आपल्याच इन्स्टिट्यूटला प्रणव सारखा घेतला ओके किंवा वैभव सिंग सारखा विद्यार्थी घेतला तर हे विद्यार्थी दिवसाला मॅथचे जवळजवळ 150 ते 200 क्वेश्चन दररोज ते सॉल्व्ह करायचे. ओके, आणि त्या सॉल्व्हिंगमुळे त्यांच्या कन्सेप्ट पण क्लिअर झाल्या आणि त्यांचा जो टॉपिक सुद्धा तो चांगला झाला. ओके, आता दुसरं म्हणजे काय असतं की तुम्ही अभ्यासाला बसत असताना एकदम पॉझिटिव्हली बसायचं. ओके, एनडीएचा अभ्यास करताना हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही एकदम स्ट्रेस घेऊन बसला किंवा तुम्ही सतत बाहेर जे विद्यार्थी करत आहेत ऑनलाईन असेल किंवा अदर काही गोष्टी असतील त्याचं अनुकरण न करता किती गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून येतील ओके याकडे तुमचं सगळ्यात जास्त लक्ष पाहिजे. ओके, आणि मी म्हणतो जर एखादा विद्यार्थी 10 चॅप्टर करत असेल ओके आणि तुम्ही 5च केले किंवा तुम्ही 7च चॅप्टर केले पण अतिशय चांगले केले तरी सुद्धा तुम्ही एनडीए चांगल्या पद्धतीने क्लिअर होऊ शकता, कारण की तुम्ही त्याच्यावर महारत हासिल केलेली असतात. म्हणजे एनडीए जर तुम्हाला क्लिअर करायचं असेल अभ्यासाची जी पद्धत आहे ही महारत टाईप पद्धत पाहिजे की जेवढं कराल इतकं छान करा की त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही डाऊट आला नाही पाहिजे. आणि अभ्यासामध्ये